राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिकावरदव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, केशवराज बाबासाहेब महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं, वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मूकं करोति वाचालं, पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपालतं वहं वन्दे परमानन्दमाधवं। दिगम्बरं भस्मसुगन्धलेपनं, चक्रं त्रिशूलं डमरुं गदा च, पद्मासनस्थं रविसोमनेत्रं, दत्तात्रेयं ध्यानम् अभीष्टसिद्धिदम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रांव्रता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुत्रिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। पार्थाय प्रतिबोधिनां भगवतां नारायणेन स्वयं,
व्यासेन कृतां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीं मम्बत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलीकवरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। केशवराज बाबा साहेब महाराज की जय। केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या सानिध्यामध्ये बाबासाहेब मंदिर संस्थान आणि ज्ञानेश्वरी आराधना मंडळ प्रतिष्ठान यांच्यातर्फे गेल्या 16 वर्षांपासून दरवर्षी अविरतपणे आणि अखंडपणे श्रावण मासामध्ये महिनाभर श्रावण मासीय ज्ञानेश्वरी प्रवचने चालतात। या प्रवचनांमध्ये अनुभवी नवोदित आणि अनेक विद्वान प्रवचनकारांनी आपल्या हजेरी लावलेल्या आहेत आणि आपली सेवा बाबासाहेबांच्या चरणी ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण केलेली आहे। मला पण गेल्या 3 वर्षांपासून संधी मिळते, हे माझं 3रं वर्ष आहे। या वर्षीचं पहिल्या 2 दिवसानंतर आजचं 3रं पुष्प हे माझ्याकडे आलेलं आहे सेवेचं आणि ही सेवा दिल्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे आभार मानतो। आणि सेवा देताना मोठ्या हर्षानं सांगण्याची गोष्ट अशी की लॉकडाऊनचा सध्या आपल्या पिरियड चालू आहे आणि अशा या महामारीच्या अवस्थेमध्ये सध्या या काळामध्ये सुद्धा हा उपक्रम असा बंद पडलेला नाहीये किंवा त्याच्यात कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आले नाही। केवळ इतकंच होतंय की आपण सर्वजण समोरासमोर न बसता ऑनलाईन पद्धतीने सर्व प्रवचन चाललंय, परंतु सत्संग हा कोणत्या रीतीने जरी झाला तरी सत्संग तो सत्संग असतो। जीवनामध्ये सत्संग होणं अतिशय महत्वाचं आहे। सत्संगाशिवाय या जीवनामध्ये जगणं किंवा भगवत प्राप्ती होणं अशक्यप्रद आहे। त्यामुळे सत्संगांना कलियुगामध्ये अतिशय महत्व दिलेले आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। भगवंताची प्राप्ती होण्यासाठी सर्वात प्रथम तर हा नरदेह मिळणं आवश्यक आहे आणि हा नरदेह मिळाल्यानंतर त्या नरदेहामध्ये सत्कृत्य सत्कर्म आणि सत्संग होणं आवश्यक आहे। सत्संगामध्येच अशी एवढी काय ताकद आहे की ज्यामुळे हे जीवन सार्थक होतं आणि भगवत प्राप्ती होते। तर ह्याचं एक सरळ साधं उदाहरण की सत्संगामध्ये कुठल्याही प्रकारची मेहनत आपल्याला लागत नाही। संतांच्या चरणी एकदा लागलं की संत आपल्याला आपलंसं करून घेतात आणि आपलंसं करून घेतल्यानंतर ते पुन्हा आपल्या आयुष्यात काहीच उरू देत नाहीत। कितीही साधक त्याला काही जाण असो किंवा नसो। माऊली छान म्हणतात, जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा अधिक चितयाचा संतोषाती तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तिने उपसाहला प्रार्थुकाई। कसाही असो साधक, त्या साधकाला स्वीकार करणारे हे सर्व संत असतात। यामुळे हे सत्संग आपल्या जीवनात होणं आवश्यक असतं। संतांच्या चरणी एकदा लागलं की ते आपणासारखे करीती तात्काळ या वृत्तीनं आपल्या सर्व विकारांचा नाश करून आणि आपल्याला भक्तिपंथाला लावून आपल्यामध्ये बदल घडून आणत असतात। म्हणून अशा या सत्संगामध्ये ते कोणत्याही पद्धतीने असो सत्संग होत आहेत याला महत्व आहे आणि त्यामध्ये आज मला या सेवेची संधी मिळाली। तर आजच्या सेवेसाठी विषय निवडलेला आहे भक्तियोग आणि त्यामध्ये एक ज्ञानेश्वरी असलेली एक सुंदर ओवी निवडलेली, ती म्हणजे अगा मानस ऐक माझा स्वरूपी समृद्धिक करुणी घाली निष्कंटक बुद्धी निश्चयेसी। 12व्या अध्यायातली ही सुंदर अशी ओवी। ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी सुंदर आहे, नवे नवे ज्ञानेश्वरीच सुंदर आहे, कारण ही केवळ एक
वाङ्मय नसून हा स्वतः भगवत ज्ञानेश्वरच आहे. ज्ञानेश्वरांनी हे आपल्यासाठी का निर्माण केलं? तर ज्ञान हे संस्कृत असो किंवा अन्य कोणत्या भाषेत असो, भाषा समजून घेण्यासाठी सुरुवातीला थोडंसं सामान्य माणसाला कठीण जातं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कलियुगातील सर्व सामान्य साधकांसाठी ज्ञानेश्वरी अतिशय सोपी व्हावी यामुळे ह्या ज्ञानेश्वरीचं लेखन केलं. जीवनामध्ये पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, साधकाला कोणताही प्रश्न पडो त्या प्रश्नाचं उत्तर भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. त्याचा यथोचित अर्थ, यथा योग्य अर्थ लावण्याचा प्रयत्न जर साधकाने केला तर निश्चितच ही वाट मोकळी होऊ शकेल. परंतु ती वाट अधिक सोपी करण्यासाठी संतांचं हृदय हे फार कोमल असतं. कशी वाट साधकाची अधिकाधिक सोपी होईल यासाठी ते प्रयत्नशील असतात. म्हणून सोप्यात सोप्या साधनांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना व्हावा यासाठी पूर्णपणे भगवद्गीता जी 700 श्लोकांची आहे तिला 9000 ज्ञानेश्वरींच्या ओव्यामध्ये बद्ध केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि आपल्यासाठी त्या परमार्थ सोपा करून सोडला, आपल्यासाठी ती भगवद्गीता सोपी करून सोडली. मागे 2 वर्षापूर्वी मी ज्ञानयोग आणि कर्मयोग या 2 विषयावर बोललो होतो. आणि आता ज्ञानेश्वरी मधला 3रा योग म्हणजे भक्तियोग, या भक्तियोगावर मी बोलणार आहे. खरं पाहिलं तर भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी ही या 3च योगांवर मुख्यत्वे आधारित आहे. आणि परमार्थाच्या किंवा भगवत प्राप्तीच्या याच 3 पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे ज्ञानयोग, दुसरी म्हणजे कर्मयोग आणि तिसरी म्हणजे भक्तियोग. आणि ज्ञानेश्वरी किंवा भगवद्गीतेत या त्याच क्रमाने आलेल्या आहेत ज्या क्रमाने त्या पाहिजेत. सगळ्यात सोपी ही शेवटी ठेवलेली आहे. अगोदर 2 अवघड पायऱ्या सांगितल्या, ज्ञानयोग आणि कर्मयोग, आणि शेवटी भक्तियोग 12व्या अध्यायात. असं सांगण्याचं कारण असं की ह्या परमार्थाकडे जाण्याच्या एक पायऱ्या आहेत. ज्ञानयोग जर साधला गेला तरी भगवत प्राप्ती होईलच, कर्मयोग साधला गेला तरी भगवत प्राप्ती होणारच निश्चित. आणि इतक्याने नाही जरी जमलं तरी सर्वश्रेष्ठ असणारा असा भक्तियोग तो सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून या 3 योगांवर आधारित ही ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोग यावर विवेचन करताना असं समजतं आपल्याला की ज्ञानयोग आणि कर्मयोग हा कलियुगासाठी थोडासा कठीण आहे. त्यासाठी अतिशय निवृत्त साधक लागतो. आणि ज्ञानयोग आणि कर्मयोग करत असताना आपण या कलियुगामध्ये आणि ऐहिक संसारात जगत आहोत. आणि हे जगत असताना इतर सुद्धा शरीरवृत्ती किंवा विषयांचं सेवन आपण करत असतो. म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्या स्टेजमध्ये असतो ज्ञानयोगाच्या आणि कर्मयोगाच्या, तेव्हा आपल्याला परमार्थ आचरण थोडं कठीण जातं, कारण शरीरातल्या वृत्तींचा नाश होत नाही. म्हणून त्यासोबत भक्तीची जोड असणं आवश्यक आहे. यासाठी श्रीमद भागवतातला एक सहज सोपा दृष्टांत देतो. श्रीमद भागवतामध्ये भक्तीचं महात्म्य कथन करत असताना नारदांचा आणि भक्तींचा संवाद सांगितलेला आहे. की नारद असेच भ्रमण करत होते, नारायण नारायण नारायण. 3 लोकांमध्ये भ्रमण करीत करीत नारद पृथ्वी लोकात आले. आणि एका वनात भ्रमण करीत असताना त्यांना एका वृक्षाखाली एक मलिन वसना कृशांगी अशी स्त्री बघायला मिळाली. आणि त्यासोबतच तसाच एक मलिन वसन असा कुशांग असा एक पुरुष तिथे होता. त्या दोघांना पाहिल्यानंतर, आणि ते वन सुद्धा नारदांनी पाहिलं, ते सुद्धा एक असं ओसाड पडलेलं वन होतं. त्याला कुठल्याही प्रकारची आभा नव्हती. वृक्ष तर होते पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रसन्नता नव्हती किंवा त्या वनामध्ये काहीही नव्हतं. त्या ठिकाणी नारद पोहोचले. आणि नारद पोहोचल्यानंतर नारदाला पाहिल्या लगेच भक्तीच्या मनामध्ये ते जे 2 पुरुष आणि स्त्री होते ते भक्ती आणि वैराग्य होते. त्यांनी नारदांना पाहिलं की त्यांच्या मनामध्ये अतिशय प्रसन्न भाव निर्माण झाले. आणि त्यांनी तिथं नारदांना पाहून अभिवंदन केलं की भो भो साधु क्षणं तिष्ठं मचिंतामपि नाशयः दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. याचा अर्थ असा की भक्ती आणि वैराग्य नारदांना म्हणू लागे की हे संत श्रेष्ठ, हे नारदा, आपण जेव्हा या वनामध्ये आलात तेव्हा आम्हाला इथं वेगळीच एक प्रसन्नता लाभली.
ती प्रसन्नता एक अलौकिक प्रसन्नता होती. आतापर्यंत आम्ही भक्ती आणि वैराग्य दोघे जण इथं बसलो होतो, परंतु आतापर्यंत तेवढी प्रसन्नता नव्हती जेवढी आपल्या आल्यानं आता इथं प्रसन्नता झाली. मग आपण आल्यानं असं नेमकं काय झालं की आम्हाला पूर्णपणानं हे चांगलं झालं? तर नारदांनी त्यांना सांगितलं की हे भक्ती आणि वैराग्य केवळ भक्ती असूनही चालत नाही, केवळ ज्ञान असूनही चालत नाही, आणि केवळ वैराग्य असूनही चालत नाही. या तिन्हींची सांगड लागते तेव्हा परमार्थ सोपा होतो. तुम्ही भक्ती आणि वैराग्य होते पण तुमच्याकडे ज्ञानाची कमतरता होती. आणि कुठला तरी एखादा संत आल्यानंतर त्यामध्ये ज्ञानाची सुद्धा भर पडते आणि प्रेमाची भर पडते. कारण मृदू सबाह्य नवनीत जैसे सज्जनांचे चित्त, त्यांचं चित्तच तसं आहे, तर मग त्यांच्या सत्संगातून किंवा त्यांच्या संयोगातून का नाही प्रसन्नता वाढणार? म्हणून नारद आल्यानंतर भक्ती आणि वैराग्य अतिशय प्रसन्न झाले, कारण तिथं तिन्ही गोष्टींची सांगड लागली गेली, ती म्हणजे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. यामुळेच आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना किंवा भगवंतांना स्वतः भगवद्गीतेमध्ये 3 योग सांगण्याचा उद्देश लाभला. की ज्ञानयोगही भगवंताने सांगितला, कर्मयोगही सांगितला आणि भक्तियोगही सांगितला. ज्ञानयोगाबाबत जर विवेचन करायचं झालं तर ज्ञानयोग हा भगवत प्राप्ती करून देणार आहे, परंतु ज्ञानयोगाचं जर विशेष आपण तत्व पाहिलं की ज्ञानयोगाची साधना कशी करायची, तर यामध्ये अगोदर आपल्या मनाला जिंकणं आवश्यक आहे. अगोदर सर्व वृत्तींचा नाश करून एका निर्गुण निराकारामध्ये आपलं मन आविष्ट करणं आवश्यक आहे. आणि ते मन आविष्ट झाल्यानंतर, सर्व वृत्तींचा नाश झाल्यानंतर कुठल्याही विकाराची, कुठल्याही वस्तूची, कुठल्याही गोष्टीची आसक्ती आपल्या मनात उरू नये. आणि अशी जेव्हा अवस्था आपल्याला प्राप्त होईल तेव्हा त्या भगवंतामध्ये पूर्णपणे आपण तल्लीन होऊन झाल्याने निर्गुण निराकार चिदानंद अशा अव्यक्त निराकार अशा भगवंताची प्रार्थना करणे किंवा त्याची उपासना करणे हे ज्ञानयोगाचं मन उद्दिष्ट आहे, किंवा ज्ञानयोगाची साधना करण्याचं साधन आहे किंवा साधना करण्याची पद्धत आहे. परंतु कलियुगामध्ये अतिशय क्लेशदायक आहे. भगवंत 12व्या अध्यायात म्हणतात, क्लेशोधिकस्तरस्तेषाम अव्यक्ता आसक्तचेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःख देहवद्भीर वाप्यते. की या प्रकारे साधना करणाऱ्यांना दुःखच भोगावे लागणार आहे. अशा प्रकारे साधना अतिशय कठीण जाणार आहे. कारण ज्याला बघणारच नाही, कलियुगामध्ये माणसाची एक सहज वृत्ती झालेली असते की जे आपल्याला फिजिकली ओरिएंटेड दिसतं किंवा फिजिकली ज्याचं अस्तित्व आहे त्या गोष्टीला माणूस मानायला लागतो, त्या गोष्टीमध्ये चिंतन करायला लागतो. म्हणून निर्विकार निराकार चिदानंद अशा भगवंताचं चिंतन करणं हे थोडंसं आपल्याला नक्कीच कठीण जाणार आहे. आणि सध्या विज्ञानाच्या युगामध्ये निराकार भगवंताला शोधणं हे अजूनच कठीण जाणार आहे. त्यामुळे ज्ञानयोग हा थोडासा अवघड आहे. माऊली पण त्याबाबत विवेचन करतात की अर्जुना तया नाव ज्ञान, कशाला म्हणायचं, जैसी जाणीव जे झालं गे विचार मागुता पाऊली आयनी देखे अंगी जयाचा. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंचू विज्ञान ते सत्यबुद्धी ते अज्ञान हेही जाण. प्रपंचात सत्यबुद्धी ठेवणारा तो अज्ञानी असतो. अज्ञानाची पण छान व्याख्या केली, तो अज्ञान का पांडवा आणि तोची जाणावा जो इंद्रिय आभासावा चारियेथ. न करावे ते करी असंभाव्य मनी धरी चिंतू न येते विचारी दयाची मती. नायक आवे ते ऐके न बोलावे ते बके परी दोष होतील हे ने देखे प्रवर्तता. अशा प्रकारे अज्ञानाच्या व्याख्या केल्यानंतर माऊली म्हणतात की हे प्रपंचात रमणारे आणि आपल्या मनाला इतरत्र स्थिर करणारे सर्व अज्ञानी आहेत. आणि यांच्या पलीकडे आहे ज्ञान, जिथं कुठल्याही प्रकारची जाणीव उरत नाही, कुठल्याही प्रकारची जाणीव उरत नाही. ज्ञानयोग 2 प्रकारचा असतो. एक तर आपल्याला कुठल्याच प्रकारची जाणीव उरत नाही किंवा सर्वम खल्विदम ब्रह्मासी अशी जाणीव लागते. या दोन्ही प्रकारे ज्ञानयोग साधता येतो. पहिली पद्धत म्हणजे एकतर सगळं जग नश्वर आहे किंवा जगात सगळं स्वप्नवत आहे असं माना. कस्त्वम कोहम कुत आयात गामे जननी कोमेतात इति परिभाव्य सर्वम सार्वम विश्वम तत्वा स्वप्न विचार. या उक्तीनुसार चाला. सर्व नश्वर आहे आणि एकच तो चिदानंद भगवत स्वरूप ते सत्य आहे हे मानून ज्ञानयोग साधला जातो. किंवा ज्ञानयोगाची दुसरी पद्धत म्हणजे जगात जे काही दिसतंय ते ब्रह्मच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मासी तुम साक्षात आत्मासी नित्यम. की तो अनित्य
अविरत असणारा असा आत्मा आहेस भगवंता आणि सर्व शरीरांमध्ये तूच व्याप्त आहेस, अशी मग तुमची धारणा करून घ्यावी आणि ज्ञानयोगाची साधना करावी. अशा ज्ञानयोगाच्या 2 पायऱ्या आहेत, परंतु या दोन्ही कलियुगामध्ये फार फार कठीण आहेत. कारण शेवटी ज्ञानयोगात अखंड रस मिळत असतो, परंतु तो अखंड रस घेण्यासाठी माणसाला वृत्तींचा नाश करणं अतिशय अतिशय आवश्यक आहे. परंतु वृत्तींचा नाश करणं हे कलियुगामध्ये श्रेष्ठ नाही. जसं की साधं उदाहरण घेऊया आपल्या सध्याच्या काळातलं. 4 महिन्यापासून आपण लॉकडाऊन मध्ये आहोत. लॉकडाऊन मध्ये आपल्याला बरेच बंधन घालून दिलेले, परंतु 1 महिना आपण निश्चित घरी बसू शकतो, 2 महिना घरी बसू शकतो. परंतु जेव्हा 3रा महिना लागतो ना, तेव्हा आपल्याला थोडंसं वाटायला लागतं की नाही, आता खूप कोंडून ठेवल्यासारखं होतंय, काहीतरी थोडंसं ओपन पाहिजे. मग हीच अडचण येते की ज्ञानयोग साधत असताना बऱ्याच साधकांच्या परीक्षा होतात. ज्ञानयोग साधत असताना ह्याच परीक्षांमुळे माणूस विचलित होतो, आणि विचलित होणं हे माणसाचं ज्ञानयोगापासून लक्ष हटवणंच आहे. म्हणून ज्ञानयोग थोडा कठीण आहे. ज्ञानयोग साधण्याचा प्रयत्न हा कालयवनाच्या वडिलांनी केला होता. कालयवन म्हणजे ज्याला मुचकुंद राजाच्या दृष्टी पडल्यानंतर तो भस्म झाला होता कृष्ण अवतारामध्ये. त्या कालयवनाच्या वडिलांनी ज्ञानयोग साधण्याचा प्रयत्न केला होता द्वापर युगामध्ये. अतिशय ज्ञानी व्यक्ती होता तो, भगवंताच्या अतिशय समीप पोहोचलेला आणि घोर तपश्चर्या करून ज्याने महादेवाला प्रसन्न केलं असा तो कालयवनाचे वडील. त्यांच्या पोटी कालयवनासारखा विद्वान परंतु यवन जातीचा राक्षस जन्माला आला. तपश्चर्या केल्यानंतर त्यांना महादेव प्रसन्न झाले आणि मागा म्हणले वर. तर त्या ठिकाणी त्यांना भोगविलास करण्याची इच्छा उत्पन्न त्यांच्या मनामध्ये झाली. त्यांनी भगवंताला बोलून नाही दाखवली, परंतु एक इच्छा वर मागितला की हे भगवंता, एकतर मला या जीवनातून मुक्त करा किंवा या जीवनात असं काहीतरी द्या की ज्यानं मला सुख भेटावं. तर महादेव त्यांना म्हणले की सर्व तर काही तुमच्याकडे आहे, तुम्हाला अखंड ज्ञानाची प्राप्ती झाली, आता भगवंताच्या प्राप्तीच्या एकाच पायरीत तुम्ही मागे आहात. ते म्हणले मग भगवंता मला मोक्ष मिळू शकतो का? तर महादेव म्हणले तुम्ही मोक्षाचे अधिकारी अजून झालेला नाही, तुम्हाला भोग अजून बाकी आहेत, तुमचे कर्म अजून या जगात म्हणजे बाकी आहेत. मग त्यांनी मागितलं की मला एक असा पुत्र द्या जो दिग्विजयी असेल, ज्याला कोणीही मारू शकणार नाही, कोणत्याही अस्त्राशस्त्रांनी तो मरणार नाही, असा एक पुत्र मला द्या. आणि हीच झाली भोगविलास करण्याची इच्छा उत्पन्न त्या मनामध्ये. म्हणजे सांगायचं झालं की ज्ञानयोग त्यांनी खूप साधण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांच्या मनामध्ये भोग भोगण्याची इच्छा थोडीफार तरी उत्पन्न झालीच. विनोदाचा भाग सांगायचा झाला की शुगरच्या पेशंटला चहा जास्त आवडतो, अशातला भाग आहे. म्हणजे कितीही ज्ञानयोग साधण्याचा प्रयत्न केला तरी वृत्तींचा नायनाट पूर्णपणे होणं शक्य नाही, आणि जोपर्यंत वृत्तींचा नायनाट पूर्णपणे होणार नाही ज्ञानयोग साधला जाणार नाही. म्हणूनच भगवंत म्हणतात की क्लेशोधिकस्तरस्तेषाम अव्यक्त आसक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर् दुःख देहवद्भीर वाप्यते. मग ज्ञानयोगाची कठीणता झाल्यानंतर दुसरा योग भगवद्गीतेत सांगितला, तो म्हणजे कर्मयोग. तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशेष्यते, असं एक उक्ती भगवंतानं सरळ सांगितलेली आहे की संन्यासी होणं जर तुम्हाला शक्य नसेल, ज्ञानयोग जर तुम्हाला फारच कठीण जात असेल, तर दुसरी पायरी म्हणजे कर्मयोग. कर्मयोगाला अतिशय प्राधान्य आहे. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात एक कर्मयोगू जाण जे साधक निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हे कर्मयोगामध्ये साधकच महान असतो. ज्ञानयोगामध्ये वृत्तींचा नाश करणं कठीण आहे, पण कर्मयोगामध्ये अजून सोपी पायरी आहे. ती अशी की आपण जे काही कर्म करतोय ते केवळ आणि केवळ भगवंतासाठीच करतोय. हा जर कर्मयोगाचा हेतू असला किंवा कर्म करण्याचा हेतू असला तर वृत्तींचा नाश लवकर होतो. की मी कुठलेही काम करतो, आता मी प्रवचन करतोय भगवंतासाठी करतोय, आपण घरातलं कुठलंही काम करतोय हे केवळ आणि केवळ भगवंतासाठीच केलेलं काम आहे, अशी वृत्ती ठेवणं म्हणजेच कर्मयोग खऱ्या अर्थानं साधणं. कर्मयोगाचे 2 उद्देश आहेत. एक तर केलेलं कर्म हे भगवंतासाठी आहे, आणि दुसरं म्हणजे फळाची अपेक्षा न करणे. अकर्मण्य नाही होऊ जाणे. अकर्मण्य कोणीही होऊ शकत नाही, प्रत्येकाला कर्म करणं आवश्यकच आहे, परंतु त्याच्या फळाची अपेक्षा आपल्या वृत्तीनं करू नये. जसा भगवंत फळ देईल किंवा नाही देईल
त्या अपेक्षा आपण करू नये. तर या पद्धती आहेत कर्मयोगाचे. हे दोन मुद्दे कर्मयोगामध्ये अतिशय आवश्यक आहेत की केलेलं कर्म हे भगवंतासाठी आणि त्या कर्माची कुठल्याही प्रकारची आसक्ती किंवा त्याच्या फळाची आसक्ती नसावी, तर कर्मयोग साधला जातो. परंतु आपल्या कलियुगामध्ये जगत असताना माणसाला काही कर्म असे असतात की जसं की समजा आता एखाद्या आपल्या घरातल्या परिजनाची तब्येत बिघडली तर माणूस भगवंताकडे एक मागतो की माझ्या परिजनाची तब्येत बिघडलेली आहे, ती नीट करून दे, त्याच्यासाठी सहाय्य कर. मग ही फळाच्या अपेक्षेनंच केलेलं कर्म झालं. आणि हे फळाच्या अपेक्षेनं केलेल्या कर्मामुळेच वृत्तींचा नाश होत नाही. महत्वाचा उद्देश असाच आहे की प्रत्येक गोष्टीत वृत्तींचा नाश झाला पाहिजे. परंतु ह्या दोन्ही योगांमध्ये होत नाही. ज्ञानयोगापेक्षा कर्मयोग नक्कीच श्रेष्ठ आहे, कारण इथं आपण कर्म भगवंतासाठी करू शकतो. परंतु दुसरी गोष्ट त्याच्यातली जी कर्मफळाचा त्याग आहे किंवा कर्मफळाची आसक्ती न बाळगणे आहे, हा मात्र कठीण आहे. केलेलं कर्म भगवंताला अर्पण करणं हे सोपं आहे, परंतु त्या केलेल्या कर्मफळाचा त्याग हा मात्र आपल्या कलियुगातील साधारण साधकाच्या दृष्टीनं फार अशक्यप्रद आहे. म्हणून ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ असणारा कर्मयोग आणि हे दोन्ही जे योग आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग, यांची थोडीशी कलियुगामध्ये कठीणता येते. आणि म्हणून तिसरा योग भगवंताला सांगावा लागला, तो म्हणजे भक्तियोग. जिथं केवळ आणि केवळ भगवंत हाच उद्देश असतो, केवळ भगवंताचा प्रेम हाच उद्देश असतो. ज्ञानयोग आणि कर्मयोगाचा विचार केला तर तिथं अखंड रस आहे, त्याच्यातूनही भगवंत प्राप्त होणारच आहे. ये त्वक्षरम निर्देशम अव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यं कूटस्थम अचलम ध्रुवम. प्राप्त होणारे ज्ञानयोगान आणि कर्मयोग भगवंताकडे, परंतु त्याच्यामध्ये अखंड रस आहे. आणि भक्तियोग असा योग आहे ज्याच्यामध्ये अनंत रस आहे. हा फरक आहे ज्ञानयोग आणि भक्तियोगातला, की ज्ञानयोग आणि कर्मयोगामध्ये अखंड रस आहे, परंतु भक्तियोगात अनंत रस आहे. मग अखंड रस सेवन करायचा का अनंत रस, हे साधकांनी करायचं. म्हणून भक्तियोग सांगितला. आणि हे कशासाठी केलं की दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिक मना महाबोध सुकळा माझी विश्व. की सर्वांना त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावं याच्यासाठी सोपं काहीतरी साधन सांगा. संतांनी सोपे साधन आपल्याला सांगितले की नका ज्ञानयोग न जमू द्या तुम्हाला, नका कर्मयोग जमू देऊ, पण सगळ्यात सोपा असणारा भक्ती मार्ग आहे, जिथं साधनही भक्ती आहे, साध्यही भक्ती आहे. ज्ञानयोगामध्ये साधन ज्ञान आहे आणि साध्य भगवंत आहे. कर्मयोगामध्ये सुद्धा साधन कर्म आहे, साध्य भगवंत आहे. परंतु भक्तियोगामध्ये साधन सुद्धा भक्ती आहे आणि साध्य सुद्धा भक्ती आहे. केवळ आणि प्रेम आणि करुणा हाच भक्तियोगाचा उद्दिष्ट असतो. त्याच्यामध्ये 9 प्रकारची साधनं पण सांगितले. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्यम आत्मनिवेदनम. या 9 प्रकारच्या सोप्या भक्ती आपल्याला सांगितल्यात, ज्या साधन म्हणून वापरता येतात. आता एका भक्तीचा विचार करून पाहू की भक्तियोग कसा सोपा आहे. श्रवण, सहज शक्य असणारी गोष्ट श्रवण. हळूहळू नाम संकीर्तनाचं श्रवण करत असताना आपल्याला त्याची सवय लागून जाते. आता आपण हे प्रवचन श्रवण करतोय रोज. आज आपलं मन पूर्णपणे अविष्ट होणार नाही, उद्या आपलं मन अविष्ट होणार नाही, परंतु काही दिवसांनी आपल्याला सवय लागेल. एक दृष्टांत सांगतो. एक ठिकाणी भागवत कथा चालू होती आणि भागवत कथा चालू असताना एक कुत्रा आणि एक पोपट त्या भागवत कथेमध्ये पहिल्या दिवशी आले. काय असेल माहित नाही, चमत्कार म्हणा किंवा संयोग म्हणा, योगायोग म्हणा, भगवंताची लीला म्हणा, काही असू शकते. परंतु एक पोपट आणि एक कुत्रा त्या भागवत कथेमध्ये रोज यायला लागले. लोकांनी कुत्र्याला मारण्याचा प्रयत्न केला, हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुत्रा जात नव्हता. तो काय करायचा, त्याचा एक रोजचा दिनक्रम असायचा की यायचा, व्यासपीठाखाली जाऊन बसायचा. पहिल्या 2-3 दिवस लोकांना खूप त्रास झाला. तिथल्या जे कार्यकर्ते होते त्यांनी खूप हाकलण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुत्रा जातच नव्हता.
मग शेवटी लोकांनी सोडून द्या, आणि तो काही करायचा नाही, तो येऊन बसायचा. भागवत कथा ही 2 सत्रामध्ये असायची. सकाळचं सत्र एक आणि दुपारचं सत्र एक, मध्ये इंटरवल. तर अशामध्ये तो सकाळच्या सत्रात येऊन बसायचा, इंटरवल झाले की तो बाहेर जायचा आणि पुन्हा दुपारच्या सत्रात येऊन बसायचा, असा त्याचा दिनक्रम. 7 दिवस झाले, तो पोपटही तिथंच असायचा आणि तो कुत्राही तिथंच असायचा. मग काही 2-3 दिवसानंतर लोकांनी त्याला पोळी टाकायला, काही खायला द्यायला सुरुवात केली, परंतु काही तो खात नव्हता, काही नव्हता. त्याचा एकच दिनक्रम, कथा सुरू झाली की त्या व्यासपीठाखाली येऊन बसणे आणि कथा संपली की तिथून निघून जाणे. हाच दिनक्रम त्या दोघांचाही, पोपटांचा आणि त्या कुत्र्याचा चालू झाला. आणि 7 दिवसानंतर तो कुत्रा त्याच जागी गतप्राण झाला. आता याला काय नाव देऊ हे मला कळत नाही, परंतु यानं हे सिद्ध होतं की तो साधा मुका प्राणी, त्याच्यामध्ये सुद्धा या कथा श्रवणातून वृत्तीत बदल झाला. आणि त्याच्या वृत्तीत बदल झाल्यामुळे जवळच्या साधकांच्या मनातही अजून जिज्ञासा प्राप्त झाली, अजून एक सिद्धता त्यांना मिळाली की जर एखादा मुका प्राणी या कथेच्या श्रवणातून त्याच्या वृत्तीत बदल होऊ शकतो, त्याला मोक्ष मिळू शकतो, तर आपल्याला का नाही मिळू शकत? सरळ साधक गोष्ट आहे. म्हणून श्रवण भक्ती ही सगळ्या भक्तींपेक्षा सोपी आहे. आणि भक्तियोगामध्ये सगुणत्वाला महत्व आहे. कारण माणूस प्रेम त्याच गोष्टीवर करू शकतो जी गोष्ट आपल्याला अनुभवता येते. नाहीतर मग रामचरित मानसामध्ये सांगितल्यासारखं, बघू बिनु चले सुने बिनु गाना, कर बिन कर्म करे बिन आना, बिन आनन सब रस सुख भोगी, बिन वाणी रटता बडजोगी. असं काय कामाचं? जी गोष्ट मला दिसतच नाही, ज्या गोष्टीचा मी काही अनुभवच घेऊ शकत नाही, त्या गोष्टीला मी काय म्हणून भजणार, काय म्हणून तिच्यावर प्रेम करणार? जोपर्यंत मला माझा तो भगवंत दिसणार नाही समोर, तोपर्यंत मी त्याच्यावर प्रेम करू शकणार नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे उद्धव. मथुरेमधली गोष्ट आहे. कृष्ण मथुरेमध्ये असताना उद्धव एक दिवस भगवंताकडे आले. भगवंत समोर होता. पहा उद्धवाची स्थिती कशी होती की स्वतः परब्रह्म त्याचा नाते भाऊ होता, लहान भाऊ ते पण, स्वतः परब्रह्म भाऊ होता, परंतु प्रेमाचा अभाव असल्यामुळे उद्धवाला भगवत प्राप्ती झाली नाही. अफाट ज्ञान होतं उद्धवाकडे. आणि शेवटी एक दिवस भगवंताकडे आले. भगवंत त्यावेळेस गोकुळातल्या आणि ब्रजभूमीतल्या गोपिकांची आठवण करत बसलेले होते. त्याच क्षणी उद्धवाने विचारलं, हे भगवंता कोणत्या व्यथेत पडलात? माहित सुद्धा होतं की हा परब्रह्म आहे. उद्धवाला माहित होतं की हे परब्रह्मच आहे, परंतु तरी पण दुरावा होता. आणि गोपी अशा होत्या की ज्या होत्या गोकुळात, परंतु चित्त पूर्णपणे त्या भगवंताकडे असल्यामुळं काहीच दुरावा नव्हता. आणि हेच पटवून देण्यासाठी भगवंताने एक लीला केली तिथं. मग उद्धवाने विचारलं की भगवंता का व्यथित आहेत? मग भगवंतानी एक परीक्षा घेण्याच्या दृष्टीने एक थोडंसं नाटक करायला सुरुवात केली. उद्धवाला म्हणाले, उद्धवा, हे उद्धव भैया, मला ब्रजभूमीची खूप आठवण यायला लागली. आता मी सगळं आठवायलो की मी चोरलेलं लोणी, घरोघर केलेल्या खोड्या, माझे बाल सवंगडी सुदामा, पेंद्या वाकुड्या वरच्या सगळे मला आठवतायत रे. माझी राधा मला आठवते, माझ्या गोपी मला आठवतायत, ज्यांच्यासोबत मी रासक्रीडा केली त्याच ब्रजभूमीमध्ये. उद्धवाला थोडं हसू आलं आणि उद्धव भगवंताला सांगायला लागला की सगळ्या जगाचा विधाता तू, सगळ्या जगामधलं परब्रह्म तू, तुला कुठलीही गोष्ट अशक्य नाही आणि तू अशा ह्या साध्या सांसारिक गोष्टींमध्ये फसून जातोस. हा, हे केलं होतं भगवंतानी उद्धवाचीच परीक्षा घेण्यासाठी. कारण उद्धव हा महाज्ञानी होता, परंतु त्याच्या जागी प्रेम नव्हतं आणि ज्ञान असल्यामुळे त्या ज्ञानाचा अहंकार होता, म्हणून वृत्तींचा नाश होत नव्हता. मग उद्धवाला भगवंत म्हणू लागले, हो रे उद्धवा, माझ्यातल्या वृत्तींचा नाश होईना, मला खूप त्या ब्रजभूमीची आठवण यायला लागली. मग उद्धव म्हणला, तुम्ही एक करा भगवंता, ज्या गोपींनी तुम्ही तुमची एवढी भक्ती केली त्या गोपी कोण आहेत? त्या गोपी तर आदल्या जन्मीचे ऋषीच आहेत ना. मग ऋषी महाऋषी हे करतात काय तर अखंड तपश्चर्या करतात, अनेक वर्षानुवर्ष तपश्चर्या करतात तुमची प्राप्ती होण्यासाठी, मोक्ष मिळण्यासाठी. मग तुम्हाला या जगात काहीच अशक्य नाही तर त्या गोपींना मोक्ष देऊन टाका ना. मोक्ष तर तुमच्यासाठी क्षणाच आहे. मग भगवंत तेव्हा म्हणाले की
मी मोक्ष द्यायला तयार आहे त्यांना, परंतु त्या मोक्ष मागत नाही. मोक्ष मागितलं तर मी देईल. तेव्हा उद्धव म्हणले मी समजावून सांगतो त्यांना. मग भगवंत खरोखरच म्हणले की उद्धवा तुम्ही ज्ञानी आहात आणि तुम्ही गोकुळात जा आणि त्यांना समजून सांगा. मग उद्धव निघाले भगवंताचं एक पत्र घेऊन आणि गोकुळात आले. गोकुळात रथ दिसला की गोपिका त्या रथाच्या दिशेने पळायला सुटल्या. स्वतःच बेभान होऊन त्या रथाकडे पळायला सुटल्या. आणि भगवंताचं जे पत्र होतं त्या पत्रातून लक्षात आलं गोपिकांना की हे पत्र माझ्या श्रीकृष्णाचं आहे. म्हणून ते पत्र घेण्याच्या दिशेनं त्या झपाट्याने जाऊ लागल्या आणि बघता बघता त्या सगळ्या पत्राचे तुकडे करून टाकले आणि एक एक तुकडा आपल्या हातात घेतला. त्यांना कुठल्याही प्रकारचे ज्ञान नव्हतं किंवा बाराखडी येत नव्हती, वाचता लिहिताही येत नव्हतं की, परंतु केवळ माझ्या भगवंताचं पत्र आहे या दृष्टीनं ते पत्र हातात घेऊन त्या पत्रालाच तो भगवंत समजून त्या पत्राच्या दिशेनं घ्यायला लागले आणि एक एक तुकडा आपल्याला मिळण्यासाठी मोहताज होत्या. उद्धव म्हणाला हे पत्र घेऊन तुम्ही काय करणार आहे? तुम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. त्यावर गोपिकांनी सुंदर उत्तर दिलं की अरे उद्धवा, भले आम्हाला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, परंतु हे पत्र आमच्या श्रीकृष्णाने लिहिलंय. त्याचे हात या पत्राला लागलेत आणि आमच्या मनात असलेलं त्या श्रीकृष्णाबाबतचं प्रेम हेच आम्हाला या पत्राला घेण्यासाठी उद्युक्त करतं, म्हणून आम्ही या पत्राच्या मागे लागलो. हे उद्धवा, तुला माहित नाही प्रेम काय असतं? तर मग त्यावर उद्धव समजून सांगायला लागले की हे प्रेम वगैरे किंवा शारीरिक वासना किंवा या सगळ्या गोष्टी सांसारिक आहेत, त्या बंधनाच्या अडकलेल्या आहेत. याला भगवंत प्राप्त होणार नाही तुम्हाला. परंतु गोपिकांचं उत्तर मात्र तेच की नाही, तुम्ही म्हणतायत ते चुकीचं आहे. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये प्रेमाचा उदय होणार नाही, जोपर्यंत भक्तीचा उदय होणार नाही, भगवंत कळणार नाही तुम्हाला. खूप समजावण्याचा प्रयत्न केला उद्धवानी, पण गोपी ऐकायला तयार नाही. शेवटी गोपिकांनी उद्धवाला राधेकडे नेलं. राधेची अवस्था तर अतिशय भयानक, अतिशय करुण विवरत. यमुनेच्या तटावर नुसती बसलेली मलिन वसना कृशांकी अशी झालेली राधा. आणि तिथं जाऊन उद्धवानी तोच संदेश पुन्हा सांगितला की हे राधाराणी, तुम्ही ज्या भगवंताचे प्रेमामध्ये एवढं आसक्त झालात, त्या भगवंतासाठीच ज्ञान घ्या, जेणेकरून तुम्हाला निर्गुण निराकार चिदानंद असा तो भगवंत प्राप्त होईल आणि मोक्ष प्राप्ती होईल. तुम्हाला या जगात काहीच करण्यासाठी शक्य शिल्लक राहणार नाही. तेव्हा राधा म्हणाली, तुम्ही जे म्हणायला भगवंत आमच्यापासून दूर गेले, प्रेमाने ते मिळणार नाहीत, हे सगळं असत्य, सगळं मिथ्या बोलायलात तुम्ही. उद्धव म्हणले कसं काय? ते म्हणले 2 मिनिटं ध्यान लावा. राधाराणी म्हणल्या 2 मिनिटं ध्यान लावा, तुम्हाला भगवंत माझ्या जवळ दिसेल. आणि खरोखरच उद्धवाने 2 मिनिटं ध्यान लावलं की भगवंत स्वतः तिथं प्रकट झाले, राधेच्या जवळ उभे राहिले आणि युगल स्वरूपाचं दर्शन झालं त्या उद्धवाला. आणि तिथं झाला वृत्तींचा नाश, तिथं झाला या भक्तीचा उदय. आणि तुकाराम महाराज म्हणतात, जाणे भक्तीचा जिवाळा तोची दैवाचा पुतळा. आणि कनो हे माझे म्हणा हो का पंडित शाना, किती मोठा पंडित असू द्या, किती मोठा ज्ञानी असू द्या, म्हणा भक्तीचा उदय होईपर्यंत, तो देहाने उदास होईपर्यंत, त्याच्या मनामध्ये अतिशय जिव्हाळा प्रेम उत्पन्न होईपर्यंत तो भगवत प्राप्त होऊ शकत नाही. आणि प्रेम त्याच्या बाबतच उत्पन्न होऊ शकतं जो कोणी दिसतोय मला, ज्याचं मी नाम घेऊ शकतो, ज्याच्यासोबत प्रेम करू शकतो, ज्याला पाहू शकतो. तुम्ही घ्या रे डोळा सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. यामुळे भक्तियोगामध्ये सगुणत्वाला फार महत्व आहे. ज्ञानयोग आणि कर्मयोगामध्ये निर्गुणत्वाला महत्व आहे. तिथं केवळ आणि केवळ ओम या पदाची किंवा निर्गुण पदाची प्राप्ती हा उद्देश असतो. परंतु भक्तियोगामध्ये सांसारिक भोग भोगता भोगता सुद्धा भगवत प्राप्ती करता येते. हा सगळ्यात सोपा योग आहे. पहिली भक्ती श्रवण आहे. श्रवण केल्यानंतर अर्ध्या वृत्तींचा नाश होऊन जाईल. दुसरी आहे नाम संकीर्तन, तिसरी स्मरण, मग नंतर पादसेवन. इथून सुरू झाला सगुणत्वाचा आकार. इथून तो भगवंत आकाराला यायला लागतो की पायाची सेवा करा त्या भगवंताची. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले. हे केव्हा रंगू शकल? जो तो भगवंत मला दिसला तर रंगू शकल. अर्चन, वंदन, दास्य, सख्यम, आत्मनिवेदन. मग स्वतःच्या सगळ्या मनातल्या भावना त्या भगवंताला सांगायला सुरुवात करा. झाला भक्तियोग साधला गेला.
आणि जो भक्ती योगामध्ये भ्रममान झाला त्याला भगवंत प्राप्त होणं काहीच अवघड नाहीये. फक्त त्याच्यासाठी काही कंडिशन भगवंताने सांगितलं. एक इंग्लिश तत्वज्ञता छान सांगतो बा, भक्ती इज अ स्टेट ऑफ माइंड. भक्ती इज व्हॉट? भक्ती इज अ स्टेट ऑफ माइंड in which whole universe is said to be भगवंता. whole universe is said to be भगवंता और गॉड. आपण त्याला गॉड म्हणूया. मी भगवंता हा शब्द वापरला पण त्यांनी गॉड शब्द वापरलेला आहे. भक्ती इज अ स्टेट ऑफ माइंड इन विच होल युनिवर्स इज सेड टू बी गॉड. याचा अर्थ असा की भक्ती अशी आहे की मी कोणावर प्रेम करतो तर भगवंतावर प्रेम करतो. आणि ह्या जगातलं सगळं काही दिसतंय ते भगवंतच आहे. किंवा माझं ह्या आप्तजनांसोबत जे प्रेम आहे ते सुद्धा कोणासाठी आहे तर भगवंतासाठी आहे. अशी जाणीव भक्तियोगातून उत्पन्न होते. म्हणून भक्तियोग हा या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ आहे. या भक्तियोगाचं आचरण करणारा भक्त मग कसा असावा याची लक्षणं सुद्धा भगवंताने तिथे सांगितलेत. 12व्या अध्यायामध्ये सरळ सोपं वर्णन करतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सुख दुःख सुख क्षमी संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय ते प्राप्नुवन्ति मां सर्वभूत इति रता. एकदम साधे सोपे लक्षण सांगितले. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही आप करू नाही चैतन्या जैसा उत्तमाते धैर्य अधमाते अभिर्य हे काहीच नेणीजे वसुधा देवी का रायाचे देह चाळू रंका परवते गाळू हे न मने कृपाळू प्राण गयगा का गायीची तृषा हरू व्याघ्रा विष होऊनी मारो ऐसे नेण्याची का करू तो ये जैसे. किती किती सोपं आहे. भक्ताचं लक्षण भक्त होणं हे अतिशय सोपं आहे. फक्त करायचंय काय की सर्व जगतासाठी सर्व जगासाठी आपला कल्याणाची भावना धरावी. कोणासाठी द्वेष नसावा. हे करणं तर अतिशय सोपं आहे. कोणासोबत मैत्रीची भावना करणं किती सोपं आहे. केवळ त्याच्या मनात असलेला त्याच्या बद्दल असलेला राग काढून टाकायचा आपल्या मनातून. कुठेही समजा भांडण झालं तरी आपली बाजू कमी केली की आपण आपला आपोआप राग सगळा नाहीसा करून त्याचे मित्र बनू शकतो. क्षमा वीरस्य भूषणम. क्षमा आपल्यामध्ये असतेच. म्हणून आपल्याला मित्र होणं किंवा द्वेष भावना काढणं हे काही कठीण नाही. करुणा सुद्धा आपल्याला येते. आणि कोणत्याही माणसाची सरळ वृत्ती असते की तो कुठल्याही एखाद्या करुण दृश्याला पाहून सहज पगळल्या जातो. म्हणून हे भक्ताचे लक्षण येणं फार सोपं आहे. फक्त ते आणावे लागतात. माणसानं मनामध्ये सुरुवातीला निश्चय करून घ्यावा लागतो की मला भगवंताचं व्हायचंय. या जगात दोनच गोष्टी आहेत, भगवंत आणि मी. माझं मन हे पूर्ण भगवंताला आहे. काया वाचा मने लागली से गोडी. माझी काया सुद्धा भगवंताचीच आहे, माझी वाचा सुद्धा भगवंताचीच आहे आणि माझं मन सुद्धा भगवंताचं आहे. एवढं जर निर्माण झालं ना तर त्या भगवंताविषयीचं प्रेम तुम्हाला निश्चिंत बसू देणार नाही. सांसारिक कर्म करता 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 सुद्धा तुम्हाला तो भगवंत प्राप्त करता येईल. आणि सगळ्यात विशेष गोष्ट भक्तियोगाची ही आहे की यामध्ये भक्त काहीच करत नाही. त्याला केवळ त्या भगवंतावर प्रेम करावं लागतं. बाकी सगळं भगवंत करतो. भक्तियोगामध्ये साधक जी साधना करतो त्यामध्ये त्याच्या मनात एकच गोष्ट असते की नाही, माझा भगवंत करेल ते योग्य, माझा भगवंत करेल ते योग्य, माझा भगवंत करेल ते योग्य. आपल्याच महाराष्ट्रातलं उदाहरण आहे गोरोबा कुंभार. सर्वांना माहित असलेली कथा की कुंभाराचा धंदा होता आणि घरामध्ये मांजरीचे पिल्ल आले होते. छोटे छोटे मांजरीचे पिल्ल. कोणी दुसरा बोका येऊन त्यांना खाऊन जाईल म्हणून गोऱ्या कुंभाराच्या पत्नीनं त्या तिन्ही मांजरीच्या पिल्लांना एका माठामध्ये टाकून दिलं आणि तसाच तो माठ ठेवून दिला. आणि तो माठ तसाच ठेवून दिल्यानंतर ते भाजायचे राहिलेले होते माठ म्हणून गोरोबा काकांनी ते सगळे माठ घेतले आणि आव्यामध्ये भट्टीमध्ये टाकून दिले. आणि टाकून दिल्यानंतर आग लावली त्याला आणि ते जळायला लागले सर्व. जेव्हा ती गोरोबा काकांची पत्नी आली तिने पाहिलं तर ज्या माठामध्ये ते मांजरं ठेवलेले होते तो माठ तिथं नव्हता आणि तो आव्यात टाकलेला होता. मग भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली की हे भगवंता, जे काय करशील ते तूच आहेस, माझ्या पांडुरंगाची इच्छा. कारण स्वतःला अर्पण करून टाकलं होतं भगवंताला. भक्तियोगात हेच साधक करतो की स्वतःला आपण भगवंताला अर्पण करून टाकतो. मग जे काय करेल तो भगवंतच करेल.
मी काहीच करणार नाही. ज्ञानयोगामध्ये स्वतःलाच साधना करावी लागते, तिथपर्यंत जावंच लागतं. कर्मयोगामध्ये कर्म हे स्वतःलाच करावं लागतं. परंतु भक्तियोगामध्ये फक्त आणि फक्त भगवंतावर प्रेम करावं लागतं. बाकी सगळं तो भगवंत करतात. मानसामध्ये एक सरळ छान उदाहरण आहे पहा. सुन मुनी तोही कहू सहरोसा, भजही जे मोहित त्याची सकल भरोसा, करऊ सदा तिन कै रखवारी, जीवी बालक राखई महतारी. की ज्यानं माझ्या स्वतःच्या मनाला, बुद्धीला आणि सर्व कायेला माझ्यामध्ये अविष्ट केलं. मैया वेश्य मनोयमाम नित्ययुक्ता उपाश्रद्धया परयोपेदास्ते मे युक्ततम मामतः. त्याची मी रक्षा करतो, त्याच्यासाठी मी धावून येतो. त्याला काही करण्याची गरज पडत नाही. असाच भक्त मला प्रिय आहे की ज्यानं सर्व 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 मला अर्पण करून टाकले. त्याचं मन असो, काय असो, बुद्धी असो, अशा भक्ताचं मी रक्षण करतो. आणि ते मांजरीचे पिल्ल तिथं वाचले, हेच त्याचं उदाहरण आहे, हेच त्याचं प्रमाण आहे. की एवढी आग लागलेली असताना ते मांजरीचे पिल्ल बाहेर आले, हे भाग्याचा खेळ नव्हता, तर ही त्या भगवंताच्या भक्तीचा परिणाम होता. केवळ त्या गोरोबा काकांनी स्वतःचं मन आणि स्वतःचं प्रेम त्या भगवंताबाबत अर्पण केलं होतं. म्हणून भक्तियोग हा साधकाला या जगामध्ये, या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असणारे योग आहे. केवळ करायचंय अगा मानस एक, केवळ एकच करायचंय. आजच्या ओवीचा इथंच संदर्भ येतो की अगा मानस एक, माझा स्वरूपी संवृत्तिक. की माझ्या स्वरूपात तू अविष्ट होऊन जा. स्वतःला माझं मन, एकदा फक्त माझं मन, बाकी सगळ्या वृत्तींचा नाश करायला मी समर्थ आहे. अगा मानस एक, माझा स्वरूपी संवृत्तिक, करुणी घाले निष्कंटक. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वैत राहू देऊ नको. मग एक दिवस असा येईल की भक्त आणि भगवंत हे दुसरे उरणारच नाही. भक्त पूर्णपणे भगवतमय होऊन जाईल. आणि यासाठीच भक्तियोग माणसाने आचरावा. यामध्ये साधनही भक्तीचं असतं, साध्यही भक्तीचं असतं. फक्त भक्ताचे लक्षण शेवटी सांगतो. भक्तियोगामध्ये भक्ताचे लक्षण कसे असावे की भक्त हा द्वेषरहित असावा. त्यानं सर्व प्राणी मात्रांच्या कल्याणाबाबतच शेवटपर्यंत विचार करत राहावा. भगवंतांनी 5 प्रकारे श्लोकांची शेवटच्या भक्तियोगामध्ये शेवट केलेला आहे. काही श्लोकांमध्ये भगवंत म्हणतात यो मत भक्त समे प्रिय. काही श्लोकांत म्हणतात यो सचमे प्रिय. काही श्लोकांत म्हणतात भक्तिमान्य समे प्रिय. काही श्लोकांमध्ये आहे भक्तिमान्य प्रियो नरः. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भक्तास्ते तिव मे प्रिय. असे 5 प्रकारे का म्हणण्याची गरज पडली. काही ठिकाणी योमत भक्त समे प्रिय, असा भक्त मला प्रिय आहे. यो सचमे प्रिय, हा मला अधिक प्रिय आहे. भक्तिमान्य समे प्रिय, हा मला अजून अधिक प्रिय आहे. भक्तिमान्य प्रियो नरः, याची भक्ती तर मला प्रिय आहेच, परंतु तो स्वतः नर सुद्धा मला प्रिय आहे. आणि शेवटी भक्ता असते तिव मे प्रिय. असे का विभाग करावे लागले भगवंताला. त्या विभागाची एक पडताळणी. योमत भक्त समे प्रिया सांगताना भगवंत सांगतात की जो दुसऱ्यांच्या बाबत द्वेष ठेवत नाही, जो सर्व भूतांच्या आहे द्वेषात येण्याची काही द्वेष बिलकुल ठेवत नाही, सर्वांबद्दल समान भावना ठेवतो. की जे काय आहे ते भगवंताचंच आहे, त्यानंच निर्माण केले, तोच नेणार आहे एक दिवस, आणि सर्व काही माझा आहे. त्या भगवंताचे म्हणजे सर्व माझे मित्रच, प्रभूची लेकरे सारी दयाला सर्व ही प्यारी, अशी भावना जो ठेवतो तो सुद्धा मला प्रिय आहे. मग याच्यापेक्षा श्रेष्ठत्व भक्त कोणाचं. यो सचमे प्रिया, द्वेष भावना न ठेवणारा. याच्या अधिक अजून आता कोणता गुण पाहिजे. द्वेष तर नाहीच, परंतु तो जो करील ते कर्म सुद्धा भगवंतासाठीच आहे. मी जे करत आहे ते सुद्धा भगवंतासाठीच आहे. आणि मग आपण मिळून सत्संग करूया, हे सर्व कर्म भगवंतासाठीचे, असं जो वृत्ती ठेवतो तो अधिक प्रिय आहे. त्याच्यानंतर भक्तिमान्य प्रियो नरः, आपली भक्ती तर भगवंतापर्यंत पोहोचावी, परंतु इतरांची सुद्धा भक्ती भगवंतापर्यंत पोहोचावी अशी वृत्ती ठेवणारा सुद्धा अधिक प्रिय आहे. त्याच्यानंतर भक्तिमान्य प्रियो नरः, माझी भक्ती भगवंतापर्यंत पोहोचावी, तो भगवंत मला प्राप्त व्हा. मला प्राप्त नाही झाला तरी माझ्या आप्तजनांना प्राप्त व्हावा, जे कोणी भक्ती करायला त्यांना प्राप्त व्हावा, यासाठी भक्ती करणारा, केवळ दुसऱ्यांच्या हितासाठी झटणारा म्हणजेच संत, तो भक्त मला अधिक प्रिय आहे. आणि सगळ्यात अतीव प्रिय असणारा भक्त म्हणजे कोणता, ज्यानं सर्व मन मला अविष्ट केलेलं आहे.
याचं पहिल्याच श्लोका म्हणजे भगवान उवाच इथून जे सुरू होतं भक्तियोग की मय्या आवेश्य मनोयेमान नित्ययुक्त उपासते श्रद्धया परयोपेता स्तेमे युक्ततम मामतः. तो भक्त युक्ततम आहे आणि असाच भक्त मला प्रिय आहे की ज्यानं सगळं मन सगळी काया वाचा हे सगळं मला अर्पण केलंय, सगळ्या वृत्तींचा आपोआप त्याचा नाश झालेला आहे, असा भक्त मला प्रिय आहे. असा हा सरळ साधा भक्तियोग या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगण्याचा प्रयत्न केला की ज्ञानयोग आहे, कर्मयोग आहे, सर्व प्रकारच्या भक्तीने जरी भगवंत प्राप्त नाही झाला तर एक भक्तयोग अतिशय श्रेष्ठ असा या कलियुगामध्ये असणार आहे. त्या भक्तियोगामध्ये साधक निपुण आहे. शेवटी तुम्हाला आम्हाला एकच विनंती की भक्ती करा. सर्व साधन भक्ती आहे, याच्यामध्ये काही उरत नाही. म्हणून आपल्या मन काय वाचा सर्व भगवंताला अर्पण करून टाका. सर्व वृत्तींचा आपोआप नाश होईल. तो भगवंत तुमच्या जीवनामध्ये अतिशय प्रकाश पसरवेल. भगवंताकडे शेवटी एकच दान मागतो की हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे गा सदा, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या मासी. आणि हीच तुझी भक्ती अनन्य माझ्या चिंतनी राहू दे आणि तुझा मी होऊन जाऊ दे. एवढंच दान मागतो भगवंताच्या चरणी. आणि आजची सेवा केशवराज बाबासाहेबांच्या चरणी, माऊलींच्या चरणी अर्पण करतो. धन्यवाद. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे खडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांची लतो केला हो प्राणी जात, वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तयाभूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, भोलती जय अर्णव पियुषांचे, चंद्रमेघे लांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी, दृष्टा दृष्ट विजय होवा वेजी. एतमणे श्री विश्वेश्वरा हो, हा भोई दान पसारो, एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला, एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला, एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. केशवराज बाबासाहेब महाराज की जय. भारत माता की जय. भाविक भक्तो, आज यांची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्त परायण शंतनू शिवाजीराव पाठक, ते वालूरचे आहे. विशेष म्हणजे सध्या महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. BSc सेकंड इयरचं 3य वर्षामध्ये सध्या त्यांचं शिक्षण चालू आहे. उत्तम प्रकारचे वक्ते आहेत आणि आज भक्तियोगावरती उत्तम प्रकारचं विवेचन आपण त्यांच्या श्रीमुखातून श्रवण केलं. उद्याची प्रवचन सेवा ही हरिभक्त परायण सौ सुजाता ओमप्रकाशजी भंडारे परभणी यांचे आपण श्रवण करणार आहोत. उद्या रात्री 8 वाजता. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.